नमस्कार. इन सोलापूर न्यूजच्या खुली चर्चा या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की खुली चर्चा हा इन सोलापूर न्यूजचा एक अत्यंत आगळावेगळा असा कार्यक्रम ठरलेला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील विविध पक्षातील अनेक मान्यवर या व्यासपीठावर आले आणि राजकारणातील असेल, समाजकारणातील असेल, जी एक खुली चर्चा अगदी मोकळ्यापणाने, मोकळ्या उद्देशाने ही चर्चा झाली. यामध्ये वेगवेगळे प्रश्न होते, जनतेच्या मनातील प्रश्न होते, मतदारांच्या मनातील प्रश्न होते, किंवा सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्या मनातील देखील हे प्रश्न होते. आणि अत्यंत मोकळ्या मनानं, अत्यंत खुलेपणाने ही चर्चा झाली. आणि म्हणूनच हा कार्यक्रम कुठंतरी सर्वसामान्य जनतेला भावला आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस तितकेच लोकप्रिय होत गेला. आपणा सर्वांना ठाऊक आहे की सध्या देशात लोकसभेची निवडणुकीची एक जय्यत तयारी सुरू आहे. 7 टप्प्यात या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात या निवडणुकीचे म्हणजे एक वातावरण तापलेलं आहे. आणि सोलापूर शहर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाकडं केवळ सोलापूर जिल्ह्याचंच लक्ष नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं. एक लक्षवेधी लढत या दोन्ही मतदारसंघात होती. आणि याच पार्श्वभूमीवर आपण या खुली चर्चा या सत्रात सोलापूर शहर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षांचे दिग्गज नेते, नामवंत नेते, पदाधिकारी यांना या व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे. आणि याचीच सुरुवात आज काँग्रेसचे नेते, खरं तर ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे एक वरिष्ठ नेते होते. भाजपाची बुलंद तोफ म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि आपल्या अमोघ आणि कणखर वक्तृत्वानं त्यांनी काँग्रेसवर मोठा हल्ला चढवला होता, काँग्रेसला नामोहरम केलं होतं, असे प्राध्यापक अशोक निंबर्गे सर आज ह्या व्यासपीठावर येतात. खरं तर ते भाजपचे अत्यंत जुने वरिष्ठ नेते, पण त्यांना काँग्रेसमध्ये यावं लागलं. त्यांना का काँग्रेसमध्ये यावं लागलं? सध्या लोकसभा, सोलापूर लोकसभा असेल, माढा लोकसभा मतदारसंघ असेल, या मतदारसंघात नेमकं काय वातावरण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभरातील एकूण स्थिती काय आहे, महाराष्ट्रातल्या अलीकडे घडलेल्या घडामोडी आणि त्यानंतर बदललेली समीकरणं, या पार्श्वभूमीवर भाजपला कितपत यश मिळेल आणि काँग्रेसची नेमकी स्थिती काय आहे, लोकांमधले जे प्रश्न आहेत, नाराजीचे सूर आहेत, याबाबत त्यांना काय वाटतं, या सगळ्याबाबतच आज इन सोलापूर न्यूजच्या या खुली चर्चा व्यासपीठावर आपण अत्यंत मोकळेपणाने, खुल्यापणानं चर्चा करणार आहोत. आणि मला अपेक्षा आहे की सर देखील तितक्याच मोकळेपणानं याला उत्तर देतील. निंबर्गे सरांचं या ठिकाणी या व्यासपीठावर मी मनापासून स्वागत करतो. आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर आपण एक या चर्चेसाठी आपण सहभागी झाला, त्याबद्दल मी तुमचं इन सोलापूर न्यूजच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः एक प्रश्नाकडे, आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तो म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे की भाजपामध्ये एक मोठी खदखद, आपण ज्यांनी भाजप पक्ष वाढवला ते आज लोक कुठंतरी या सिस्टीममधून बाहेर आहेत, त्यांना दूर ठेवलं जातं आहे किंवा ते आता या सिस्टीममध्ये दिसत नाहीत. आपण देखील गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, परंतु आपण भाजपमधून बाहेर पडलात. त्यानंतर नागेश वल्ल्याळ असतील, हे देखील या पक्षामधून बाहेर पडले. असे एक जण एक नाराज पक्षावरती दर्शवून बाहेर पडतात. काय कारण असू शकतं सर, काय सांगा? सर्वप्रथम सोलापूर न्यूज चॅनलचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सोलापूरकर जनतेला काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी एक खुलं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आपला जो प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमधली अस्वस्थता आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची होणारी घुसमट, ज्याच्यामुळे मी बाहेर पडलो, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीचा विकास जसजसा होत गेला तसतसं नेतृत्वामध्ये अहंकाराची भावना निर्माण झाली. असं म्हणलं जातं की सत्तेसाठी वाटेल ते करायचं, ही जी नीती भारतीय जनता पार्टीने अवलंबली, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो मूळचा केडर आहे, जो कार्यकर्ता आहे, तो निश्चित दुखावला गेलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या कार्यकर्त्याला कुठली भारतीय जनता पार्टी माहीत आहे? ती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची भारतीय जनता पार्टी माहीत आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या भारतीय जनता पार्टीनं
सत्तेसाठी कधीच तडजोड केला नाही. आणि आत्ताची जर भारतीय जनता पार्टी जर आपण बघायला लागलो, सत्तेसाठी वाटेल ती तडजोड करण्याची भूमिका आत्ताच्या भारतीय जनता पार्टीनं चालू केलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळं कार्यकर्त्यांची घुसमट होते. ही घुसमट काही कार्यकर्ते मुकाट्यानं सहन करतायत. ज्यांना पटत नाही ती माणसं आता भारतीय जनता पार्टीतून हळूहळू बाहेर पडतात. मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता कुणामुळं मिळाली, तर ही सत्ता मिळाली भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे ही सत्ता मिळाली. सत्तेचा या सिंहासनापर्यंत जाताना ज्याचा सिंहाचा वाटा होता त्या कार्यकर्त्याला सत्तेतली भागीदारी किती मिळाली, तर अतिशय नगण्य अशी भागीदारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या वाट्याच्या माध्यमातून मिळाली. राजकारणामध्ये काम करत असताना कोणताही कार्यकर्त्याच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक इच्छा असते, एक अपेक्षा असते. आपण राजकारणामध्ये काम करतोय, आपल्याला साजेसं एखादं स्थान मिळावं, एखादं पद मिळावं, लोकप्रतिनिधित्व मिळावं असं वाटणं हे स्वाभाविक असतं. एका बाजूला असं म्हणायचं की भारतीय जनता पार्टी एवढी मोठी ताकदवान झालेली आहे. जसं एक काळ काँग्रेसच्या बाबतीत म्हटलं जायचं की काँग्रेसनं दगडाला शेंदूर फासलं तरी त्याला देव पण प्राप्त होतं, अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत आता निर्माण झाली. मग असं जर असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कोणती अडचण आहे? पक्षाची ताकद वाढलेली आहे, जनाधार वाढलेला आहे, मतदान तुम्ही म्हणाल त्याला होतं आहे, मतदान मोदींकडे बघून होतं आहे, मतदान कमळ चिन्हाला होतं आहे असं म्हणत असताना आपल्या मूळच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काय अडचण येते, या प्रश्नाचं उत्तर आजही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शोधतोय. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केलं, बलिदान केलं, समर्पण दिलं, असे कार्यकर्ते सत्तेपासून वंचित राहिले आणि जे बाहेरून आले उपरे, अशा मंडळींना सत्तेच्या खुर्चीवर सन्मानानं बसवलं जातं. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कदापि न आवडणारी अशी ही गोष्ट आहे. पण जाहीरपणानं वाच्यता करण्याची देखील चोरी पक्षशिस्तीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या गोष्टींची वाच्यता करत नाही. अजूनही तो अशा भूतपणानं बघतोय. कदाचित आज ना उद्या ही सत्ता पिपासू नेते मंडळी यांच्या विचारधारेमध्ये बदल होईल. आपलं मूळचं संस्कार, मूळची संस्कृती आठवेल, आपल्या परिवारातल्या घटकांना न्याय देऊ अशा भूमिकेमध्ये येतील. भविष्यात तरी आपल्याला कुठेतरी संधी मिळेल अशा आशेनं काही कार्यकर्ते तग धरून आहेत. पण त्याही कार्यकर्त्यांचा भ्रमनिरासा होणार आहे. आता कितीतरी कार्यकर्ते असे आहेत जे नित्यनेमानं भेटत असतात, दैनंदिन जीवनामध्ये भेटत असतात. त्यांच्या मनातलं खदखद, त्यांच्या मनातला असंतोष ते सातत्यानं माझ्यापुढं प्रकट करत असतात. मी खात्रीशीर सांगतो, हे कार्यकर्ते आता फक्त शरीरानं भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत, मनानं ते कधीच बाहेर पडलेले आहेत. इतकं दडपशाही, इतकं हुकुमशाही भारतीय जनता पार्टीच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेते मंडळींकडून होताना दिसते. त्याच्यामुळे ही अस्वस्थता आहे. त्याच्यामुळं काही कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. भविष्यामध्ये याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते बाहेर पडतील असं मला तरी प्राथमिकदृष्ट्या वाटतं. सर, आपण बघितलं एकापाठोपाठ एक बाहेर पडतात. भाजपमध्ये अस्वस्थता आपण तुम्ही सांगितलात आणि त्याच्यानंतर आपण देखील भाजपमध्ये शहराध्यक्ष म्हणून काम केलं. हे काम करत असताना तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. प्रसंगी तुमच्या गाडीवर सुद्धा दगडफेक झाली. एवढा तुम्ही आत्ता जे सांगितलेलं एक किती म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता असेल आणि तुमच्यावर झालेला अन्याय काय सांगाल याबाबत? एक असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या ज्यांच्याकडं सोलापूर शहर जिल्ह्याच्या संपूर्ण संघटनेचा राजकारणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, या मंडळींच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना आहे की एखादा कार्यकर्ता जर मोठा झाला तर तो स्पर्धेमध्ये येईल, तो उद्या आपल्या स्पर्धक ठरेल. आपला स्पर्धक नाही ठरला तर आपल्या मुलाचा स्पर्धक ठरेल. कदाचित त्यांना उमेदवारी मिळेल. अशा प्रकारची एक भीती न ग्रासलेली भावना काही नेते मंडळींच्या मनामध्ये निर्माण झाली. मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये कार्यकर्ता केंद्रबिंदू मानला,
सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय समजलं आणि पार्टीची भूमिका, पार्टीचे कार्यक्रम जे जे येतील ते प्रामाणिकपणानं राबवत गेलो. मला मिळणारा कार्यकर्त्यांचा साथ असेल, लोकांचा प्रतिसाद असेल, कार्यक्रमाची यशस्वीतता पाहिल्यानंतर काही नेते मंडळींच्या मनामध्ये असूया निर्माण व्हायला लागले आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास द्यायला मला सुरुवात केली. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. माझ्या गाडीवर एकदा दगडफेक झाली. मला माहीत होतं ही दगडफेक कुणी केलं आहे, पण पक्षाची आबरू मला घालवायची नव्हती म्हणून त्यावेळेला मुकाट्यानं गप्प बसलो. मला खात्रीशीर माहिती मला माझेच मित्र सुरेश अण्णा पाटील यांनी सांगितलं, त्यांच्या समोर सिद्धेश्वर मंदिरामध्ये माझ्या गाडीवर दगड टाका, दगडफेक करा असं एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं, असं मला त्यांनी सांगितलं. सुरेश अण्णा पाटील माझ्याशी बोलताना ते प्रामाणिकपणानं बोलतात. ते रसायन वेगळं आहे. दुश्मनी पण खुल्या दिला न करताय आणि दोस्ती पण खुल्या दिला न करताय. त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर पुढे त्याही प्रसंगानंतर आता या व्यक्तीला आपण थांबवू शकत नाही म्हणल्यानंतर सुरेश पाटलांच्याच माध्यमातून विष प्रयोगाचा आरोप माझ्यावर करण्यात आला. महापौर शोभा बनशेट्टी, अविनाश महागावकर, स्वर्गीय सुनील कामाठी, श्रीशैल बनशेट्टी यांनी संगनमतानं सुरेश पाटलांवर विष प्रयोग केला असा आरोप त्यांच्याकडून करायला लावला. आता आरोप त्यांनी का केला, कशासाठी केला हे खाजगीमध्ये त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यांनी मला शब्द देखील दिलेला आहे, योग्य वेळेला कुणी अशा पद्धतीचा आरोप करायला लावला, का करायला लावला याचे सगळे पुरावे सुरेश पाटील नक्कीच लोकांसमोर आणण्याचं त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि नक्कीच ते पाळतील अशी अपेक्षा करतो. याचबरोबर पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना जायचं नाही, अशा प्रकारचा फतवा नगरसेवकांना काढायचा, कार्यकर्त्यांना जाऊ द्यायचं नाही, कार्यक्रम यशस्वी व्हायला द्यायचं नाही असं केलं. महानगरपालिकेच्या निवडणुका निघाल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अध्यक्ष म्हणून नेतृत्व माझ्याकडे होतं. मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलं की जे प्रामाणिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली ना तर आपली ताकद किती वाढली हे सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन आपण आजमावून बघू, अशा प्रकारची माझी भूमिका होती. पण दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या इथल्याही नेतृत्वानं आणि प्रदेशातल्या नेतृत्वाने देखील मला सहकार्य केलं नाही. वरून फतवा आला की ज्या विधानसभेचे आमदार आहेत त्या विधानसभेचे आमदार ज्यांना उमेदवारी सांगतील त्यांना मुकाट्यानं बी फॉर्म द्या, अशा प्रकारचा आदेश आला. पक्षाचा आदेश मानणारा मी एक कार्यकर्ता असल्यामुळं मला मुकाट्यानं बी फॉर्म भरून देणं, बी फॉर्मवर सही करून देणं याच्याशिवाय माझ्याकडं दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नव्हता. त्याही वेळेला कार्यकर्त्यांवर प्रचंड अन्याय त्याही वेळेला झाला. अन्यथा याहीपेक्षा जास्त सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून आले असते. एक कार्यकर्त्यांना न्याय दिल्याचं समाधान आपल्याला मिळालं असतं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांनी कधी जास्त अपेक्षा केली नाही, पण त्याची एक स्वाभाविक अपेक्षा असते की आपल्याला महानगरपालिकेचं सदस्यत्व मिळावं, परिवहन मिळावं, स्थायी समिती मिळावं, अशा प्रकारची एक अपेक्षा असते. ती अपेक्षा कधीच पूर्ण झाली नाही. भारतीय जनता पार्टी कालची आजची याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. एका शायरांनी म्हटलेलं आहे, एका शायर असं म्हणतो, ओ दिन हवा हुए जब पसीना गुलाब था, अब तो ये आलम है इत्र भी लगाए तो खुशबू नाही आती. अशा प्रकारचं एक दिलानं म्हणजे एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीमध्ये लिंगराज वल्लभ, किशोर देशपांडे यांच्यापासून गटबाजी होती, पण त्या गटबाजीला एक स्टँडर्ड होता, तात्विकतेचा झालर त्याला होती. पण पक्षाच्या हिताआड कधीच ही गटबाजी त्यांनी आणलं नाही. पक्ष हिताला प्राधान्य देऊन त्या लोकांनी गटबाजी केली, आपापलं गट सांभाळलं, पण पक्ष हिताला प्राधान्य देत त्यांनी प्रसंगी कुठं 4 पावलं मागं घ्यायची. पण आता असं आहे, पार्टीचं नुकसान झालं तरी चालेल, एकमेकांना अडवू, एकमेकांना जिरवू अशा प्रकारची भूमिका घेऊन शहरातले लोकप्रतिनिधी निघतायत आणि सत्तेसाठी वाटेल ते तडजोडी करतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल उभं केलेलं होतं. शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार होता. का होऊ नये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, मार्केट कमिटीचा संचालक. पण इथल्याच एका आमदारांनी काँग्रेसची त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जो पॅनल उभा होता त्यांच्या तोंडामध्ये माती घालण्याचं काम इथल्याच एका लोकप्रतिनिधींनी केलं. या अशा अनेक गोष्टी, ज्या पक्षविरोधी गोष्टी ही माणसं बेफामपणानं करतात आणि त्यांना कोणी विचारणारं नाही. महानगरपालिकेमध्ये शोभाताई बनशेट्टीच्या माध्यमातून चांगलं कामकाज
होत असताना त्यांना देखील पावला पावलावर अडवण्यात आलं, पावला पावलावर अपमानित करण्यात आलं. जलपूजन करण्याचा, उजनीचं जलपूजन करण्याचा मान शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा असतो, पण महापौरांना डावलून जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आले. सभागृहामध्ये त्यांच्यावर शिवीगाळ करण्याचा प्रसंग भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आलं. सभागृहामध्ये बहिष्कार टाकणं, त्यांना वाळीत टाकणं, अशा प्रकारचे दुष्कृत्य केले. म्हणजे एका महिलेवर अशा प्रकारचं अन्याय अत्याचार करणं आणि त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्यापासून रोखणं, हे सत्तापेपासून नेते मंडळींचं एक आता रुटीन प्रॅक्टिस झालेलं आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व या शहरामध्ये जास्त काळ राहील असं मला तरी वाटत नाही. सर, खरं पाहायला गेलं तर आत्ता अत्यंत पोटतिडकीनं तुम्ही हे सगळं सांगितलात, बोललात. शहराध्यक्ष म्हणून जेव्हा तुमच्यावर जबाबदारी आली त्यावेळी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे आपण काम करण्याचा प्रयत्न केला. मग हे करत असताना आपण आपले मी मागास म्हटल्याप्रमाणे एक अमोघ वक्तृत्व आपल्याकडं होतं आणि त्यावेळी जो काँग्रेसने काय काय चुका केल्या त्या चुकांवर देखील आपण कठोर शब्दात त्यावेळी टीका केली आणि पक्षसंघटन वाढीसाठी मोठा प्रयत्न केला. भाजपा खरं तर एक शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. असं असताना देखील ज्यावेळी या काही सगळ्या घडामोडी झाल्या, आपण पक्षातून बाहेर पडलात, त्यावेळी तुमच्या वाहनावर एक तुमच्या गाडीवर दगड फेकण्याचा प्रयत्न केला गेला किंवा पुढच्या सगळ्या घडामोडी झाल्या. शिस्तबद्ध भाजपला हे कितपत शोभतं? मी ज्या भारतीय जनता पार्टीला ओळखतो ती भारतीय जनता पार्टी केव्हा संपलेली आहे. ती भारतीय जनता पार्टी आता औषधालाही शिल्लक नाही. शिस्तबद्ध पार्टी असं आता फक्त नावाला आहे. पक्षातली बेशिस्ती देखील शिस्तीनं कसं राबवायचं असं एक कलमी अजेंडा भारतीय जनता पार्टीचं चाललेलं आहे. कुठलाही कार्यकर्ता असेल, तो मोठा होत असेल तर त्या कार्यकर्त्याला दाबायचं आणि त्या कार्यकर्त्याला त्याचं कर्तृत्व दाखवण्यापासून रोखायचं, हे एक कलमी कार्यक्रम इथल्या नेते मंडळींनी घेतलेले. अनेक नगरसेवकांच्या बाबतीत असतील, जगदीश पाटील असतील, सुरेश पाटील असतील, रमेश वटकर असतील, बनशेट्टी असतील, असे कितीतरी नगरसेवकांची नाव घेता येतील. यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्यापासून रोखण्यात आलं. अनेक दिग्गज लोकांना योग्य तो मानसन्मान मिळाला पाहिजे, योग्य ती संधी मिळाली पाहिजे, त्याच्यापासून रोखण्यात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तीनं एक कार्यक्रम चालायचा. पक्षाची एक समन्वय समिती असायची, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी एकत्र बसायचे, एक मतानं निर्णय घ्यायचे. एक मत नाही झालं तर भिन्न मत प्रदेशाला निर्णयासाठी पाठवायचे. ही समन्वय समिती तर कधी म्हणजे गुंडाळून टाकलं हे देखील कळलं नाही. आता फक्त दोन नेते जसं सांगतील तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सगळे निर्णय होतात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, पण त्या अध्यक्षांना कामकाजाचा कोणताही अधिकार नाही, हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता छाती ठोकपणानं सांगेल. कारण इथल्या नेते मंडळींना मी मागे आपल्याच कट्ट्यावर आपल्याच चॅनलमध्ये मी मुलाखत देताना सांगितलो, इथल्या नेते मंडळींना अध्यक्ष नको, इथल्या नेते मंडळींना मुनीम पाहिजे, जो दररोज येऊन वाड्यावर हजेरी लावेल, होयबा म्हणेल. असं होयबाची फौज तयार करण्याचं काम इथले नेते मंडळी करत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना यापुढं भविष्य राहिलं आहे असं मला तरी वाटत नाही. सर नमस्कार. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की भाजप आधी पूर्वी कसं होतं तसं आता राहिलेलं नाही आहे, त्याला अनुसरूनच हा प्रश्न विचारते आहे की गेल्या 10 वर्षातील जे 2 खासदार होऊन गेलेत तर त्यांच्या प्रति नागरिकांमध्ये बरेच नाराजी दिसून येते. म्हणजे त्यांनी काय केलं किंवा काय नाही केलं, बरंच काय काय करू शकले असते पण त्यांच्याकडून ते काम पूर्ण झालं नाही अशी नाराजगी नागरिकांमधून दिसून येते. त्याबद्दल काय सांगाल? एक असं आहे की सर्वसामान्य नागरिकांमधला हा रोष कायम आहे की मागील 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी, लोकसभा मतदारसंघासाठी काहीही केलं नाही. ही जी जनतेची भावना आहे ती अतिशय योग्य आहे. शरद बनसोडेचा कालावधी, तो कालावधी तर अतिशय चमत्कारिक होता. सुरुवातीच्या काळामध्ये ते अतिशय उत्साहानं कामाला लागले, परंतु मी जसं सांगितलं तसंच वाटचाल या खासदारांच्या बाबतीत देखील झाला. शरद बनसोडेंना वाटत होतं आपण फिरावं, आपण काम करावं, पण त्यांनी फिरलेलं इथल्या आमदारांना चालत नव्हतं. त्यांना अडचणीत आणणं हे एक कलमी कार्यक्रम चालू झाला. त्यामुळे शरद बनसोडेंनी लक्षच काढून घेतलं.
वरचं प्रदेशातलं नेतृत्व जर विशिष्ट लोकांचा ऐकून निर्णय घेणार असतील तर तो खासदार पण तिथं हातबल होता. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, शरद बनसोडे साहेबांनी मला फोन केला की तुम्ही पक्षाची एक मिटिंग बोलवा, आपण पूर्वीसारखं एकमतानं सगळे मिळून एकत्र बसू आणि निवडणुकीचे तिकीट वाटपाचा कार्यक्रम आपण जाहीर करू, असं सांगितलं. मी त्यांच्या सूचनेप्रमाणे मिटिंग बोलवली. पण प्रदेशामधून एक भारतीय जनता पार्टीचे एक सुपारी संघटन मंत्री आहेत, जे सुपारी घेऊन सातत्यानं सोलापुरात येत असतात. ते सुपारी संघटन मंत्री आता ते पदावर नाहीत, पण ते येऊन अवतरले. त्यांनी शरद बनसोडेंनाच डिस्चार्ज केलं. त्यांना सांगितलं जायचं नाही, तुमचं काय असेल मला सांगा. आणि ती बैठकच होऊ दिली नाही. म्हणजे त्यांना काम करू दिलं नाही. राहता राहिला डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, ते आमच्या सगळ्याचे श्रद्धे आहेत, आदराचं स्थान आहे. सिद्धेश्वर महास्वामीजींबद्दल भारतीय जनता पार्टीनं त्यांची उमेदवारी का निवड केली? का माहीत होतं शरद बनसोडेंच्या काळामध्ये एकही काम झालं नाही. या कामातून आपल्याला उभारी घेऊन जर नव्यानं निवडून यायचं असेल तर आपल्याला धर्माचं राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही, हे सांगितलं. आपल्या मठामध्ये आपलं संन्यस्त जीवन जगण्यामध्ये व्यस्त असलेल्या, खुश असलेल्या जय सिद्धेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये अक्षरशः भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी पडले. मी या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. महाराजांना या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता, पण महाराजांना बळबळ घोड्यावर बसवलं गेलं. त्याही वेळेला त्यांनी सांगितलं, त्यांच्या अडचणी सांगितल्या. याहीपेक्षा भयानक गोष्टी त्यांच्या उमेदवारी ठरवताना झाल्या. योग्य वेळेला आलं ना, मग कुणी कुणी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगू. महाराज म्हणून, लिंगायत समाजामध्ये असलेलं त्यांचं स्थान म्हणून लोकांनी भरभरून मतदान दिलं. हे भरभरून मतदान मिळाल्यानंतर अतिशय प्रचंड मताधिक्यानं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे खासदार झाले. PhD झालेली व्यक्ती आहे, निस्वार्थी आहे, निर्मोही आहे. त्यांच्या मनामध्ये देखील काही व्हिजन आहे, त्यांच्या डोक्यामध्ये व्हिजन आहे. महाराजांबरोबर जर विकासाच्या चर्चा जर खाजगीमध्ये करायला लागलो ना, असा इंटेलिजंट माणूस लोकप्रतिनिधी म्हणून मिळणं हे आपल्या दृष्टिकोनातून एक भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सचा, त्यांना त्यांच्या कल्पकतेचा, त्यांच्या बुद्धिचातुर्याचा, त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाचा भारतीय जनता पार्टीनं कधी वापरच करू दिले. महाराजांना सांगितलं जायचं माझ्या मतदारसंघामध्ये फिरायचं नाही, माझ्या मतदारसंघामध्ये निधी द्यायचा असेल तर मला विचारूनच निधी द्यायचं. कधी कधी महाराज खाजगीमध्ये बोलायचे, त्यांचा जो सात्विक संताप आहे ना, तो सात्विक संताप शब्दातून प्रकट व्हायचा. महाराजांना उमेदवारी का डावलली? एका बाजूला म्हणतात जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी भरपूर कामं केली. मग भरपूर कामं केली तर उमेदवारी का डावलली? याचं उत्तर भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग उत्तर देतील. त्यांचं जात प्रमाणपत्र अडचणीत आलं. मग तसं तर नवनीत राणांचं पण जात प्रमाणपत्र अडचणीत होतं. एका फटक्यात त्याचं जात प्रमाणपत्र क्लिअर झालं. मग डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचं जात प्रमाणपत्र क्लिअर होऊ शकलं नसतं का? तसं तर शासनामध्ये जात प्रमाणपत्राची पडताळणी करणं, त्याच्या नियमावली आहेत, त्याच्यामधल्या ज्या संदिग्धता आहेत, त्याचे बळी गेलेले अनेक समाज घटक आहेत. त्यापैकी बेडा जंगम, माला जंगम, बुडगा जंगम ह्या जाती आहेत. बेडा जंगम जो भिक्षा मागून खातो, आता जंगम समाज आपल्या सोलापूरला परिचित आहे. पौरोहित्य करणं, पूजा अर्चा करणं, भिक्षा मागणं हे त्यांच्या दैनंदिन गोष्टींचं आहे. आणि त्यांच्याकडं पुरेसे पुरावे नाहीत म्हणून त्यांचं जात प्रमाणपत्र नाकारलं गेलं. मनामध्ये इच्छा असली असती, या लोकप्रतिनिधींनी प्रचंड विरोध केला आणि महाराज निष्क्रिय आहेत अशा प्रकारची एक मोहीम चालवणारे भारतीय जनता पार्टीचेच लोकप्रतिनिधी होते. मी दाव्यानं सांगतो, त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. महाराज निष्क्रिय आहेत, महाराज फिरत नाहीत, महाराज टक्केवारी घेतात, इथंपर्यंत खालच्या पातळीवरचा आरोप डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर केलं. व्यक्ती म्हणून त्यांच्यावर अन्याय करणं ठीक आहे, पण त्यांच्या जात प्रमाणपत्राचं योग्य त्या मार्गानं प्रकरण धसास लावलं असतं तर हजारो जंगम समाज बांधवांच्या संसाराला मदत झाली असती, त्यांच्या मुलांना नोकऱ्यांना मदत झाली असती, शिक्षणाला मदत झाली असती.
अशा पद्धतीनं या 2 लोकप्रतिनिधींना कामापासून वंचित ठेवण्याचं काम हे पाप इथल्याच लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. हे या गोष्टींचा साक्षीदार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे महाराजांना फिरायचं होतं, महाराजांना काम करायचं होतं, पण महाराजांना फिरू दिले नाहीत, महाराजांना काम करू दिले नाहीत. इतकंच नाही, त्यांना कुठं कुठं अडचणीत आणता येईल त्या त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं देखील काम भारतीय जनता पार्टीच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी केलं. फक्त ते महाराजांवरचा अन्याय नाही तर त्यांच्या समाजावरचा अन्याय, हा वीरशैव समाजावरचा अन्याय आहे असं माझं मत आहे. सर, भाजपमध्ये तुम्ही सोडून गेला, अनेकांना वाटतं की अजून निंबाळकर सर परत भाजपमध्ये यावं, असं का होईल का भविष्यात? आता सध्या एकनाथ खडसे देखील पुन्हा भाजपमध्ये आलेत. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण माझ्या बाबतीत मी नक्की सांगेन, मी राजकारण सोडून घरी बसेन, पण आता माघार नाही. ज्या पद्धतीनं इथं चाललेलं आहे, खऱ्याला खरं म्हणणारा भाजपा आता कुठंच दिसत नाही. खोट्याला खरं म्हणणं, आणि ते खरं कसं आहे हे गुणरत्न सदावर्तेंच्या भाषेमध्ये डंके की चोट पर सांगणं, हे भारतीय जनता पार्टीची एक खासियत झालेलं आहे. इथं कार्यकर्त्यांना मान नाही, सन्मान नाही, त्यांना योग्य तो न्याय मिळणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा परत येणं हे विषयच नाही. होय, मला नक्की मान्य आहे, अनेक कार्यकर्ते, शेकड्यानं कार्यकर्ते भेटेल तेव्हा म्हणतात सर तुम्ही परत आले पाहिजे. एक आस्था आहे, एक प्रेम आहे. कारण माझ्या राजकारणामध्ये मला जिथं जिथं संधी मिळाली मी कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानला, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळं त्या कार्यकर्त्यांचं निश्चितच माझ्याविषयी प्रेम आहे, माझ्याबद्दल आपुलकी आहे. यासाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करतात. अगदी मागच्या महिन्यांपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून देखील मला निरोप आले, मुंबईला या, आपण बोलू, काय तर मार्ग काढू असं सांगितलं. पण सांगितलं मी, ज्या वेळेला माझ्यावर अन्याय होत होता, सगळं चुकीचं घडत होतं, या सगळ्या गोष्टींची मी म्हणजे जिथं जिथं म्हणून अपील कोर्ट वाटलं त्या त्या ठिकाणी मी गेलो. इथल्या संघटन मंत्र्यांना सांगितलं, विभागीय संघटन मंत्र्यांना सांगितलं, प्रदेश संघटन मंत्र्याला, प्रदेश अध्यक्षांना सांगितलं, दिल्लीमध्ये जाऊन प्रभारींना सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. प्रत्येकजण ऐकत होते आणि जणू काय फार मोठा अन्याय होत आहे, आता याचा परिमार्जन झालं पाहिजे अशा थाटामध्ये दिलासा देत होते आणि पुन्हा पहिला पाडा 55 असं जात होतं. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे वरच्या कुठल्याही नेते मंडळींना खाली कार्यकर्त्यांवर अन्याय होतो हे बघायला वेळच नाही. सगळेजण सत्तेमध्ये मशगूल आहेत, सत्तेमध्ये मशगूल आहेत. सत्तेमध्ये मशगूल असलेली मंडळी आपली खालची जमीन पोखरली जाते, पाया ठिसूळ होतोय याच्याकडे लक्ष नाही. ही इमारत नक्की एक दिवस कोसळणार आहे. आज भारतीय जनता पार्टीला जे असं भव्य दिव्य दाखवलं जातं ना, हे सूज आहे, बाळसं नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा परत येणं हा विषय माझ्या दृष्टिकोनातून संपलेला आहे. त्यामुळे या विषयावर मला अधिक भाष्य करणं उचित नाही. आता एकनाथराव खडसेंच्या बाबतीत म्हणाल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, काय झालं कसं झालं. एकनाथराव खडसेंसारखा माणूस, दिग्गज माणूस, ज्यांनी भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये रुजवली, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथराव खडसे, असं कितीतरी लोक, वसंतराव भागवत, अशा कितीतरी लोकांनी भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये रुजवली. अशा एकनाथ खडसेंनी पक्ष सोडून जावं अशा प्रकारची व्यवस्था कोणी निर्माण केली आज भारतीय जनता पार्टीला नेते मंडळींना. आता ज्या पद्धतीनं दुसरा कोणी कार्यकर्ता असला असता, नाथाभाऊ परत येत आहेत, आनंदानं प्रतिक्रिया दिला असता. गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली? त्यांचं आता काय राहिलं आहे? विझलेला दिवा आहे. असं जर तुम्ही म्हणजे ज्या दिव्याच्या उजेडामध्ये तुमच्या आयुष्याची वाट सुकर झाली त्या नेतृत्वाला जर तुम्ही विझलेला दिवा म्हणत असाल तर तुमची फडफड देखील लवकरच शांत होईल. अशा प्रकारचं सत्तेची मस्तवालपणा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या अंगामध्ये आलेला आहे आणि तो काही संपणार नाही. पक्ष संपेल पण ह्यांच्यातला मस्तवालपणा संपणार नाही. अशा पक्षामध्ये येणं मला तर मान्य असणार. MIM आणि वंचित आघाडीचा कितपत प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतं? आणि भाजपची बी टीम असल्याचं पण बोललं जातं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मागील इलेक्शनमध्येच आपण ज्या वेळेला बघितलं की MIM आणि वंचितचा फॅक्टर ह्या काँग्रेस पक्षाला निश्चितच फटका देऊन गेला. त्याच्या मागचे देखील वेगळे कारणं मीमांसा आहेत.
तसं पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे अतिशय समजदार नेते आहेत, संविधानाच्या बाजूनं राहणारे आहेत, सामाजिक समरसतेचं पुरस्कार करणारे आहेत. त्यांच्याकडून त्यावेळेला म्हणजे काय झालं त्या काळचं इतिहास त्यांनाच माहीत, आपल्याला माहिती नाही, पण सोलापूरमध्ये त्यांची उमेदवारी भरली गेली आणि त्यावेळेला दुर्दैवानं MIM आणि त्यांची युती होती. त्यामुळं मुस्लिम समाज म्हणजे ओवैसी असतील, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर असतील, हा दोन्ही समाज बाबासाहेबांचा वंशज हा म्हणून दलित समाजामध्ये अभिमानाचा विषय होता. लोकांनी भरभरून मतदान केलं आणि ओवैसींच्या माध्यमातून युती म्हणून मुस्लिम समाजाचे देखील भरभरून मतदान मिळालं. त्याच्यामुळं दुर्दैवानं एक चांगला व्हिजन असलेलं नेतृत्व सुशीलकुमार शिंदेसाहेब यांचा त्या काळामध्ये पराभव झाला. वंचितचा फॅक्टर नसला असता तर शिंदेसाहेब 50,000 ते लाख मताच्या फरकानं त्याही वेळेला निवडून आले असते. आता परिस्थिती अशी आहे, आता वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी द्यायची की नाही इथून चर्चा आहे आणि वंचितबरोबर MIM नाही. MIMचा जो बेस आहे मुस्लिम समाज, त्या मुस्लिम समाजाने खूप भोगलं आहे, खूप सोसलं आहे या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. मुस्लिम समाजातला सामान्यातला सामान्य माणूस म्हणतो एका बाजूला सबका साथ सबका विकास सबका विश्वास असं नारा द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली द्वेष पसरवायचं आणि सबका साथ सबका विकास म्हणून यांच्या पाठीमागं राहायला लागलो तर आम्ही घरामध्ये काय खायचं हेच ठरवणार, आमच्या लेकी बाळींनी कोणत्या प्रकारचं पोशाख घालायचा हे देखील तेच ठरवणार, आमच्या धार्मिक गोष्टींमध्ये हेच लुडबुड करणार आणि धार्मिक द्वेष निर्माण करून आम्हाला भारतद्रोही करण्याचा प्रयत्न करणार, देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणार. अशा सरकारला आता उलथून टाकलं पाहिजे अशा प्रामाणिक भावनेनं मुस्लिम समाजामध्ये देखील एकवाक्यता झालेलं आहे. संविधानाबरोबर ज्या पद्धतीनं खेळ केला जातो आहे, संविधान संपवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत, आज जर बघितलं ज्या पद्धतीनं निर्णय होतात कायद्याचा, वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा सोयीचा अर्थ लावला जातो आणि तशा पद्धतीचे निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून, विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून, लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून, किती लाजिरवाणी गोष्ट, लोकसभेमध्ये 141 खासदारांना वन स्ट्रोक म्हणजे होलसेल निलंबन केलं जातं. काय गुन्हा होता ते 141 खासदारांचा? त्या 141 खासदारांनी फक्त एकच प्रश्न विचारलेला होता की संसदेमध्ये घुसखोरी कशी झाली, एवढ्या मोठ्या कडक सुरक्षा व्यवस्था असताना संसदेमध्ये घुसखोरी कशी झाली हे विचारणं, याचं निवेदन करा म्हणणं, हा गुन्हा होता का? पण हे ठरवून त्या 141 खासदारांना निलंबन करण्यात आलं आणि त्या काळामध्ये अनेक असे निर्णय घेण्यात आले, असे विधेयक त्या काळामध्ये पास केले गेले, समोर विरोधी पक्षच नाही, अशा काळामध्ये एकमतानं अनेक विधेयक असे संमत केले गेले जे व्यापारी, उद्योजक, अदानी, अंबानी हे जे उद्योग समूह आहेत त्यांना फायद्याचे होतील अशा प्रकारचे निर्णय त्या काळामध्ये घेतले गेले. अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या गोष्टींमुळं सर्वसामान्य माणसं, वंचितला मानणारा जो वर्ग आहे, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे, हा तर वैतागलेला आहे. सगळ्यात प्रिय कुठली गोष्ट असेल, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पवित्र संविधान, हे संविधान बदलाची भाषा खासदार हेगडेंच्या तोंडून येते. पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय म्हणून आहेत, त्यांच्या तोंडून येतं. काल परवा कुठल्या तरी एका नेत्याच्या मंडळीमध्ये आम्हाला 400चा आकडा कशाला पाहिजे, खाजगीमध्ये बोलताना सांगतात संविधान बदलायचं असेल तर 400चा आकडा आपल्याला पाहिजे म्हणून 400 पारचा नारा दिला जातो. आता सामान्यातला सामान्य माणूस हुशार झालेला आहे, त्याला आता कळायला लागलेलं आहे यांच्या हातामध्ये जर पुन्हा सत्ता गेली तर या देशाचं अस्तित्व धोक्यात येईल आणि भविष्य हे अतिशय भयानक असेल, हुकुमशाही या देशामध्ये निर्माण होईल अशी स्थिती आहे. म्हणून यावेळेला MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांचा जो मतदार वर्ग आहे, ते राजकीय पक्ष म्हणून ते दोन्ही पक्ष काय भूमिका घेतील ते घेतील, पण यांना मानणारा जो मतदार वर्ग आहे त्यांनी मात्र आपला निर्णय केलेला आहे की आत्ताच्या वेळेला फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष आणि प्रणितीताई यांनाच आपण
मतदान करायचा असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या दोन्ही घटकांचा कोणताही परिणाम काँग्रेस पक्षाच्या विजयावर होणार नाही. आपकी बार 400 पार हा मोदीजींचा नारा कितपत खरा ठरेल? मोदीजी आणि अमित शहा हे मार्केटिंग एक्सपर्ट आहेत. मार्केटिंग क्षेत्रामध्ये एका लेखकाचं बुक रेफर केलं जातं. त्याचं नाव आहे फिलिप कोटलर. फिलिप कोटलर नावाचा तो लेखक आहे. म्हणजे कितीतरी मिलियन त्याचे एडिशन झालेले आहेत. एवढं म्हणजे सगळ्या भाषांमध्ये, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये ते भाषांतरित केलेलं, अनुवादित केलेलं तो पुस्तक आहे. मार्केटिंग कसं करावं हे शिकण्यासाठी फिलिप कोटलर याचं पुस्तक अभ्यासलं जातं. पण त्या फिलिप कोटलरला देखील मागं टाकलं या मोदी आणि शहाने. कोणत्याही गोष्टीचं मार्केटिंग करायचं, कोणत्याही गोष्टीचं मार्केटिंग करायचं आणि आम्ही कसं योग्य आहे हे सांगायचं. 400 पार कशावर जाणार? 15 लाख खात्यावर देतो म्हणलात, दिलात 15 लाख रुपये? नाही दिलात. जुमला होता म्हणलात. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, झालं दुप्पट? नाही झालं दुप्पट. शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं, दिल्लीच्या सीमेवर रोखलं जातं, शेतकरी पुढे येऊन म्हणून रस्त्यावर खिळे मारले जातात, त्यांच्यावर गोळीबार चालवलं जातं, शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जातात, त्यांचं दिवसाढवळ्या त्यांच्या हत्या केली जाते. का म्हणून शेतकऱ्यांनी मतदान करावं? वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होता, कुणाला दिलं रोजगार? रोजगार विचारलं तर पंतप्रधान अभिमानानं सांगतात पकोडे तळा. पकोडे तळणं हे देखील रोजगार आहे. हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? रोजगाराचा शब्द कुठला दिला? सरकारी नोकऱ्या. किती सरकारी नोकऱ्या शिल्लक ठेवल्या? काँग्रेस पक्षाने निर्माण केलेल्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या विक्रीला काढल्या, मोडीत काढल्या, खाजगीकरणाकडं देशाची वाटचाल केली, रोजगार दिला नाही. मग युवकांनी का बरं मतदान करावं? महिलांच्या बाबतीत बेटी बचाव बेटी पढाव घोषणा, मार्केटिंग. मुलींच्या बाबतीत त्यांचं धोरण काय? कुस्तीगीर महिला पैलवान त्यांचा विनयभंग होतो, भाजपाचा खासदार करतो, काय कारवाई केलं? पोक्सो अंतर्गत कारवाई करणं तिथं गरजेचं होतं, ती कारवाई मागे घेतली. मणिपूरमध्ये तुमची माझी बहीण रस्त्यावर तिचं नग्न धिंड काढली जाते. समुद्राच्या तळामध्ये जाऊन पूजापाठ करायला पंतप्रधानांना वेळ आहे, पण मणिपूरला जाऊन नग्न धिंड काढलेल्या माझ्या त्या बहिणीच्या अश्रू पुसण्याचा वेळ पंतप्रधानांकडे नाही. कशासाठी महिलेने यंदा मतदान करावं? अशा कितीतरी गोष्टी आहेत. भारत महासत्ता बनणार, मोदी म्हणजे विश्वगुरु, मोदी म्हणजे विष्णूचा 14वा अवतार. वारे अवतार. भुकेने जनता व्याकुळ आहे. किती ट्रिलियनचं अर्थव्यवस्था करणार आम्ही, असं एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं भाषणामध्ये 80 कोटी जनतेला आम्ही मोफत राशन देतो, जगातली महासत्ता, महाअर्थव्यवस्था. आणि त्या महाअर्थव्यवस्थेतली जनता फुकट रेशनसाठी रेशनच्या लाईनीमध्ये उभं राहते. याला महासत्ता म्हणायचं? बुलेट ट्रेन आणलं, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, त्याच्यानं देशाची प्रगती झाली का? पण करायचं असं करायचं की त्याचं मार्केटिंगच झालं पाहिजे, अशा पद्धतीनं करायचं. मार्केटिंग केल्यानं लोक मतदान देत नाहीत. लोक आता जागृत बनलेले आहेत. खेड्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जातो, सामान्य शेतकरी बोलायला लागलेले. किती देतात मोदीजी? देतात किती आणि घेतात किती? शेतमालांवर GST लावली गेली, ते GSTचं पैसे त्याचे निम्मेपण आम्हाला देत नाहीत, अशा प्रकारचं म्हणणं आहे. शेतकरी खुश नाही, युवक खुश नाही, महिला खुश नाही, महागाई. 2014 पूर्वीचं मोदींची भाषणं सगळीच काढून बघा. प्रत्येक भाषणामध्ये बस हुई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार. महागाईची काय अवस्था आहे? तेल, गूळ, साखर, तांदूळ, ज्वारी, गहू 2014 पूर्वीचे दर काढायचं आणि आत्ताचे दर काढायचं. मग कुठले दिन अच्छे म्हणायचं? ते दिन अच्छे म्हणायचं की हे दिन अच्छे म्हणायचं? कुठे गेले आजचे दिन? पेट्रोल, डिझेल, गॅसच्या सिलेंडरच्या किमती 2014ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इंधनाचे दर अतिशय वाढलेले होते. त्या काळामध्ये पेट्रोलचा दर, डिझेलचा दर बघा. आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यात कच्च्या तेलांच्या किमती खाली आदळलेल्या आहेत. आत्ताचे बघा.
म्हणजे आजचे दिन कुठले म्हणायचं? मनमोहन सिंग सारखा अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान पदावर होता, भारताची अर्थव्यवस्था ते मजबूत करण्यासाठी भले धोक्यात आलेली अर्थव्यवस्था होती, पण तीही सावरून सर्वसामान्यांना दिलासा देणारं सत्ताकरण मनमोहन सिंगांनी केलं. आता मात्र फक्त जुमलेबाजी, भाषण, मार्केटिंग, प्रदर्शन याच्या पलीकडे काहीही राहिलेलं नाही. 400 पार हा देखील एक जुमला आहे. हा जुमलाच राहील. सामान्य माणसं आता 400 पार नाही, हद्द पार केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. हे फक्त आमच्या मनामध्ये नाही तर लोकांच्या मनातली भावना आम्ही जाणतोय. लोक आमच्या बरोबर ज्या पद्धतीनं संवाद साधतायत त्यामुळे या गोष्टी नक्कीच घडतील असा विश्वास. तर काँग्रेसच्या काळातील 40 वर्ष जे काँग्रेसने केलेलं काम आहे आणि भाजपाच्या काळातील म्हणजे 10 वर्षातील जे काय भाजपचं काम आहे ह्याची सातत्यानं तुलना केली जाते, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला देशाची परिस्थिती काय होती? देशाची परिस्थिती अतिशय दयनीय होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ज्या पद्धतीनं सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन भारत उभारणीचं काम केलं, भारतामध्ये ज्या भौतिक सुविधा आवश्यक होत्या, धरण असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, रस्त्यांचं बांधकाम असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य व्यवस्था निर्माण करायचं असेल, उद्योगधंदे असतील, अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या अनेक पंतप्रधानांनी वेगवेगळ्या प्रकारानं आपापलं योगदान दिलं आणि भारताला एक मजबूत शक्ती बनवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला गेला. आता तर असं काय मार्केटिंग, पुन्हा मार्केटिंगच आहे. या मार्केटिंगच्या माध्यमातून काय केलं जातं? एवढ्या वर्षामध्ये जे झालं नाही हे आत्ताच होऊ लागलं आहे. म्हणजे देशामध्ये रस्ते आत्ताच निर्माण झाले, देशामध्ये शाळा आत्ताच निर्माण झाल्या, देशामध्ये दवाखाने आत्ताच निर्माण झाले, देशामध्ये धरणं आत्ताच बांधली गेली. 2014ला मोदी पंतप्रधान झाले, 15 साली सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. अशा पद्धतीचंच मार्केटिंग केलं जातं. असं लोकोपयोगी काहीतरी कामं सांगावी ना, ज्याच्यानं मग लोकांमध्ये असंतोष काय, असंतोष खदखद काय, लोकांच्या हाताला रोजगार का नाही? काँग्रेसच्या कालावधीमध्ये रोजगार मिळत होते, जाहिराती निघत होत्या, सरकारी जाहिराती निघत होत्या, नोकरी मिळत होत्या. आताच्या काळामध्ये आहेत का? रोजगाराच्या संधी प्राप्त नाही झाल्या. शेतकऱ्यांसाठी पाहिजे त्या गोष्टी ज्या केल्या पाहिजे, जे काँग्रेस पक्ष करत होतं त्या केल्या गेल्या नाही. अशा तोडीच्या योजना सांगा. मी काही गोष्टी लिहून आणलो. रोजगार हमी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. मोदीजींनी एकदा संसदेमध्ये बोलताना सांगितलं ही सगळ्यात फेल्युअर योजना आहे, पण ही योजना मी बंद करणार नाही, मी ढोल वाजवत राहीन. काँग्रेसच्या नाकामीचं हे सबूत आहे असं मोदीजी म्हणत होते. हे बंद करणार नाही म्हणले. ही रोजगार हमी योजना सर्वसामान्य माणसांना रोजगाराची हमी देणारी योजना आहे. महिन्यातले काही दिवस नक्की माझ्या हाताला काम आहे, त्या कामाचा मला दाम आहे, मी उपाशी मरणार नाही, मी उपाशी झोपणार नाही, याची काळजी काँग्रेस पक्षाने घेतली. या तोडीची योजना आहे का? आज रोजगार हमी योजनेचं श्रेय किंवा त्याची अवस्था काय करून ठेवलेलं आहे? त्याच्यानंतर अन्न सुरक्षा कायदा देखील काँग्रेसच्या कालावधीमध्ये करण्यात आला. सगळ्यांना अन्न हे मिळालंच पाहिजे अशा प्रकारचा कायदा करण्यात आला. हे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काँग्रेस पक्षाने त्यावेळेला अन्न सुरक्षा कायदा केला. त्याच्यानंतर शिक्षण हमी कायदा, राईट टू एज्युकेशन, सगळ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे, शिक्षण हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, हा कायदा देखील मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये झाला. आज शिक्षणाची अवस्था काय? शिक्षणाची अवस्था बघितलं, शिक्षण किती महागलंय. सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेणं परवडणार आहे का? महानगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळांची आज नक्की अवस्था काय? किती लोक आपल्या मुलांना महापालिका शाळेमध्ये आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाठवतात? आणि महानगरपालिका जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जर बघितल्या, त्या सगळ्या काँग्रेसच्या काळामध्ये उभ्या केलेल्या आहेत. त्या इमारती या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये किती बकाल झालेल्या आहेत. आरोग्य सुविधा असेल, खेड्यापाड्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, प्रत्येक खेड्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ह्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर असायचे, औषध असायचे, पेशंट जायचे. आता कुणीही बघावं त्या आरोग्य व्यवस्थेचं पूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. त्याच्यानंतर महिला आरक्षण, महिलांना सक्षमीकरण करण्याचं, महिलांचं सक्षमीकरण, महिलांचा राजकारणातला सहभाग, किती महत्त्वाचा निर्णय आहे.
चूल आणि मूल याच्या बाहेर महिलांना काढलं. काँग्रेसच्या काळामध्ये शिक्षणाला त्यांना उत्तेजन मिळालं, महिला आरक्षण मिळालं. आज महानगरपालिकेमध्ये 50% महिला आपल्याला आपली भूमिका मांडताना, आपला विकासाचा दृष्टिकोन मांडताना दिसतात. याचं श्रेय कुणाला जातं? काँग्रेस पक्षाला जातं. राजीव गांधी, शरद पवार यांच्या म्हणजे दृष्टिकोनातून हे व्हिजन असलेले नेतृत्व आहे. या नेतृत्वाने ही कामं केली म्हणून महिला सक्षम झाल्या, महिला सबलीकरण झालं. भूमी अधिग्रहण कायदा, वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी भूमी अधिग्रहण केलं जातं. त्यावेळेला सरकारी किंमत दिली जायची, पण मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये भूमी अधिग्रहण कायदा करण्यात आला. बाजारभाव त्या शेतकऱ्याला देण्यात आलं. त्यांच्या जीवनामध्ये देखील वेगवेगळं परिवर्तन झालं. माहितीचा अधिकार सगळ्यात महत्त्वाचा अधिकार, आणि या माहितीच्या अधिकाराखाली आपले महान राष्ट्रसंत अण्णा हजारे यांनी फार मोठं उपोषण आंदोलन उभं केलं. प्रसंगी स्वतःचं सरकार धोक्यात आणलं. मनमोहन सिंगांनी माहितीचा अधिकाराचा कायदा केला. आताच्या सरकारमध्ये माहितीच्या अधिकाराखाली समाधानकारक माहिती मिळते का? वेगवेगळी कारणं सांगून माहिती देण्याचं टाळलं जातं. असे कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्या काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच झालेल्या आहेत. आत्ताच्या कालावधीमध्ये एखादी योजना करायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं. वंदे भारत आणलं, वंदे भारत आणलं, काय वेगळं केलं? त्याच्या आधी राजधानी एक्सप्रेस नव्हती, दुरांतो एक्सप्रेस नव्हतं, त्याचं थोडं मॉडिफिकेशन केलं. याच्या पलीकडे काय केलं? पण ते सामान्य माणसाला परवडणार आहे का वंदे भारत? वंदे भारत आणला असता, मग जसं मागच्या सरकारमध्ये गरीब रथ होता, गरिबांना परवडणारा असं तिकीट तर होतं, AC मध्ये तो गरीब फिरत होता. वंदे भारत सामान्य सोलापूरकरांना परवडणार आहे का? तो परवडणारा नाही. फक्त मार्केटिंग करा, फक्त मार्केटिंग करा. स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटीची काय अवस्था आहे? स्मार्ट सिटी कागदावर आहे. काय रस्ते, काय दिवाबत्ती, काय ड्रेनेज व्यवस्था, स्मार्ट सिटीचे पैसे कुठं गायब झाले हे कळत नाही. स्मार्ट कोण झाले असतील तर महापालिकेचे नगरसेवक स्मार्ट झाले, मक्तेदार ही मंडळी स्मार्ट झाली. त्यामुळं काँग्रेसच्या 40 वर्षाच्या कामकाजाची तुलना भाजपवाल्यांनी तर करूच नाही. मार्केटिंगच्या पलीकडं भाजपाने काहीच केलं नाही, त्यामुळे ही तुलना करूच नाही त्यांनी. 40,000 कोटींचे रस्ते केले, याशिवाय जनहिताचे निर्णय घेतले असं भाजप सांगते. याबद्दल आपला 40,000 कोटीचे रस्ते केले असं या लोकसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते बोलताना एकदा ऐकलं. ते केले असतील तर त्यांनी त्या माळशिरस तालुक्यामध्ये केले असतील नक्कीच. मला माळशिरस तालुक्यातलं जास्त माहिती नाही, त्यामुळं केले का नाही मला माहिती नाही. आत्ता जर 40,000 कोटीचे रस्ते झाले असतील, विकासाचं पॅटर्न म्हणजे कोण हे ज्या मोहिते पाटील कुटुंबियांकडं पाहून ठरवलं जातं. तुम्हाला बघायचं असेल तर माळशिरस तालुका बघा, बघायचं असेल तर अकलूज ग्रामपंचायत बघा, हे सांगितलं जातं. म्हणजे त्यांनी काय केलं नव्हतं का? मग त्यांनी केलं असेल तर मग रस्ते डबल केले का? त्या रस्त्यावर रस्ते केले का? काय तर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, अशा पद्धतीचं काम. आता आपण उमेदवार आहोत, आपण किती कर्तबगार आहोत, आपण किती कामाचे आहोत हे सांगण्याचा ज्याच्या त्याच्या प्रयत्न करत आहे. गुरु, त्यांचे विश्वगुरू, ते ज्या पद्धतीनं मार्केटिंग करतात, त्या गुरुचा एक चेला आहे, तो चेला थोडं तरी फेकणारच की. तसं चाललेलं आहे. सर नमस्ते सर. भाजपने सर्वसाधारण आणि काँग्रेसने घराणेशाहीला उमेदवारी दिली असा आरोप केला जातो. फार चांगला प्रश्न विचारला. मला मुलाखतीमध्ये या प्रश्नाला उत्तर द्यायला खूप आवडतं. घराणेशाहीबद्दल कोणी बोलावं? मला माहीत आहे, मी ज्या ज्या ठिकाणी डिबेटला जातो घराणेशाहीचं एक कागद मी माझ्यासोबत घेऊन करतो. पंतप्रधानांना तर अजिबात आवडत नाही घराणेशाही. आवडत नाही म्हणून त्यांनी वेदप्रकाश गोयल आणि चंद्रकांता गोयल यांचा मुलगा पियुष गोयल यांना उमेदवारी दिली, मंत्रिपद दिलं. रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हा आमदार आहे, तो घराणेशाहीचा प्रतीक नाही. त्याच्यानंतर भाऊसाहेब फुंडकरांचा मुलगा आकाश फुंडकर हा घराणेशाहीचा डिझाईन होऊ शकत नाही. पंकजा मुंडे हे घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाही. पूनम महाजन हे घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाही. विखे पाटील हे घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाही. प्रातस्मरणीय नारायण राणेसाहेब, नितेश राणेसाहेब
आणि विद्वान निलेश राणेसाहेब हे घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाहीत. विजय गावित, हिना गावित हे घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाहीत. आणि त्याही पुढं जाऊन देशमुख अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोलापूर हेही घराणेशाहीचं उदाहरण होऊ शकत नाही. त्यामुळं घराणेशाहीवर तर त्यांनी बोलूच नाही. सामान्य घर, आता कोण कुणाच्या पोटी जन्माला यावं कुणाच्या हातात आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला यावं माझ्या हातात आहे? राम सातपुते साहेबांच्या जर हातात असलं असतं, ते म्हणतात ना प्रणितीताई सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, त्या माझ्या बहिणीच्या नशिबात होतं सोन्याचा चमचा, ती जन्माला आली. तुमच्या हातामध्ये असलं असतं तर तुम्ही प्लॅटिनमचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला असता. म्हणून असं कुणी अशा पद्धतीचा आरोप करू नये सामान्य कुटुंबातला वगैरे. अजून दुसरं एक बोलतात की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे, मी सालगडी आहे, मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे, माझे आईबाप इथं ऊस तोडलेले आहेत म्हणून माझा इथं अधिकार आहे मतं मागायचा म्हणतात. राम सातपुते साहेब हात जोडून विनंती करतो, तुम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ऊसतोड कामगारांचं संसार कोणावर चालतं? साखर कारखान्यावर चालतं. साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आत्मा असतो, त्यांच्या आयुष्याचा कणा असतो. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून शेतकऱ्यांच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी ज्या वेळेला कटकारस्थान करत होते, त्यावेळेला विधानसभेमध्ये एकदाही या ऊसतोड कामगाराच्या मुलांनी तोंड उघडलं नाही. मग शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून मतं का द्यावी याचं पण उत्तर द्या. इथली चिमणी पडत असताना, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडत असताना तुम्ही काय प्रयत्न केला ती चिमणी वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांचं स्वप्न वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं त्याचं उत्तर द्या. आणि मग तुम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे हे तुम्ही जाहीरपणानं सांगा अशी तुम्हाला विनंती करतो. खरा जातीयवाद काँग्रेसच करतायत असा भाजपचा आरोप आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आणि अजून एक प्रश्न माझा असा आहे की आपण बघतोय की सध्या न्यायव्यवस्था सगळी जी मॅनेज म्हणतो आपण मॅनेज केलेली आहे त्यांनी सगळी, आता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल सुरू आहे. तर मग आता असा प्रश्न येतो की आता निवडणुका आहेत तर वोटिंग मशीन्सचं काय होणार? वोटिंग मशीन्सद्वारे निवडणुका होणार आहेत आणि ते पण जर मॅनेज असतील तर काय, असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याविषयी काय सांगाल? नाही, तर तुम्ही विचारलेले दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की खरा जातीयवादी पक्ष हा काँग्रेस आहे असं म्हणतात. काँग्रेसने कधी जातीवाद केल्याचं माझ्या तर बघण्यात नाही. पण सामाजिक समरसतेची भूमिका घेऊन, समतावादी भूमिका घेऊन, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष पुढे निघालेला आहे आणि तो निरंतर चालत आहे. काँग्रेस पक्षामध्ये जसं हिंदू नेतृत्व आहे तसं मुस्लिम पण आहे, दलित नेतृत्व पण आहे, ख्रिश्चन नेतृत्व पण आहे. बहुजन समाजातला प्रत्येक तळागाळातला घटक हा काँग्रेस पक्षाचा घटक आहे. पण भारतीय जनता पार्टीचं म्हणाल तर खरे जातीवादी भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत. कोणत्या जातीचा वापर कधी करून घ्यायचा हे भारतीय जनता पार्टीच्या मॅनेजमेंटला अतिशय परफेक्ट माहीत असतं. त्या पद्धतीनं ते जातीवाद निर्माण करतात, जाती व्यवस्था निर्माण करतात, त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण याचा अर्थ मी असंही म्हणत नाही की भारतीय जनता पार्टीतले सगळेच नेते मंडळी असं जातीवाद करतात असं मी ढोबळ विधान करणार नाही. काही मंडळी असे आहेत ज्यांनी सामाजिक समरसतेची भूमिका घेऊन निघालेली मंडळी आहेत. पण अशा मंडळींचं पक्षामध्ये काहीच चालत नाही, संघटनेमध्ये काहीच चालतच नाही. आपल्या निवडणुकीला फायदा कसा होईल त्या पद्धतीनं सोयीस्कर जातीचा वापर करणं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. दुसरा प्रश्न मला वाटतं वोटिंग मशीनचा EVM मशीनच्या बाबतीत होता. EVM मशीनचा मान्य आहे, EVM मशीन काँग्रेसच्या कालावधीमध्ये आली. मला आठवतं मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये होतं. मुंबईमध्ये प्रदेश कार्यकारिणीचं एक अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये महान संशोधक किरीट सोमय्याजी यांनी EVM घोटाळा कसा आहे त्याचं डेमो आम्हाला दिलेलं होतं. त्या डेमोमध्ये त्यांनी दाखवलेलं होतं बटन कुठलंही दाबा मत जायचं तिथं, 5 मतं एका बाजूला गेले की 1 मत त्या खात्यावर जाणार. अशा प्रकारचं डेमो किरीट सोमय्या विसरणारे नाहीत त्यांना ते नक्की लक्षात असेल. EVMवर संशय त्यांनी घेतला. आता EVM घोटाळा आहे नाही या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे, निष्पक्षपातीपणानं निवडणूक झाली पाहिजे. हे होताना दिसतंय का? हे होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाची भूमिका ज्या पद्धतीनं संदिग्ध असते, संशयाच्या घेऱ्यामध्ये असते, अनेक निर्णय निवडणूक आयोगाचे
सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला अनुकूल होईल अशा पद्धतीनं दिलं जातं. या सगळ्या गोष्टींना वैतागून निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला. याच्यापेक्षा मोठा पुरावा तो काय असणार आहे? राजकीय पक्षांच्या मान्यता काढून घेत असताना शिवसेना कुणाची म्हटली तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे गल्लीतलं शेंबडपोर पण सांगतंय. राष्ट्रवादी कुणाची, लहान मूल पण सांगतंय शरद पवारांची. निवडणूक आयोगाने सांगितलं नाही, हे एकनाथ शिंदेची आणि हे अजित पवारांची. घरच्या मालकालाच बेघर करून टाकलं, असं निवडणूक आयोगाचं आहे म्हणणं. मग मला म्हणायचं आहे, निवडणूक आयोगाची भूमिका जर निष्पक्ष असेल, पारदर्शी कारभार असेल, तर न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी एक प्रश्न विचारलेला आहे निवडणूक आयोगाला. सुप्रीम कोर्टामधून एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तुम्हाला काय हरकत आहे व्हीव्हीपॅटमधून निघणारे पर्ची मोजायला, त्या चिठ्ठ्या मोजायला काय हरकत आहे? हरकत असायचं काय कारण आहे का? काहीच कारण नाही. इकडं इलेक्ट्रिक मशीनवरचे पण जे मोजणी होईल ते होईल आणि इकडं हे पण मोजू. आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एखादं मोजलं जातं, मग सगळे मोजले तर काय हरकत आहे? लोकांच्या मनामध्ये संशय आहे ना. मग संशय दूर करायचा असेल तर तुम्हाला काय हरकत आहे? अजून 4 जूनला काउंटिंग आहे, भरपूर अवधी आहे. ती व्यवस्था आणि व्यवस्था निर्माण करायला काय रॉकेट सायन्स नाही, तिथं काय फार मोठी व्यवस्था निर्माण करायचं आहे. पेंडॉलमध्ये एका बाजूला चिठ्ठ्या टाकायच्या, एका बाजूला मशीनच्या मतमोजणी करायचं, हे सोपी गोष्ट आहे. पण हे करणार नाहीत. का करणार नाहीत? मला माझ्या मनामध्ये शंका नाही, पण सामान्य माणूस आता बोलायला लागलेला आहे. खेड्यापाड्यातला माणूस देखील आता बोलायला लागलेला आहे. त्याच्यामुळं निवडणूक व्यवस्था पारदर्शी पद्धतीनं पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने जसे निर्देश दिलेले आहेत तसं केलं तर ते अधिक उत्तम होईल. पण हे करणार नाहीत, टाईम किलिंग. आता इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने SBIला माहिती मागवली, त्यांनी 40 दिवस मुदत मागितलं, म्हणजे तोपर्यंत निवडणूक संपून जाईल. आम्हाला माहिती डाटा कलेक्शनला वेळ लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारलं, 4 दिवसामध्ये माहिती तयार. हे कसं होऊ शकतं? म्हणजे इथली न्यायव्यवस्थेनं मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना सरळ करणारी ही न्यायव्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानातली ही व्यवस्था आहे. ही कमजोर नाही, ही कमजोर नाही. पण या न्यायव्यवस्थेबरोबर खेळण्याचा, याला कमजोर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये पद्धतशीरपणानं करत आहे. मी विनंती करतो, आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुम्ही जर प्रामाणिक असाल, माझी शंका नाही पण सर्वसामान्य माणसाची शंका आहे, व्हीव्हीपॅटचे पर्ची तुम्ही मोजा आणि एकदा होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी. 400 पार तर होईल, नाहीतर तडी पार तर होईल, जे व्हायचं ते होईल, पण पारदर्शी पद्धतीनं व्हावं अशी सर्वसामान्य माणसांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांशी मी सहमत. सर, या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक जण इच्छुक होते, परंतु स्थानिकांना डावलून बाहेरचा उमेदवार दिला गेला. काय वाटतं आपल्याला याबाबत? यातच सगळं रहस्य दडलेलं आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं, आम्ही उमेदवार बघून प्रचार करत नाही, उमेदवार बघून मतदान मिळत नाही. आमचं मतदान मोदींना असतं, आमचं मतदान कमळाला असतं. मग इथे उमेदवार नव्हते का? एक तर मी सुरुवातीला सांगितलं, डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. एकतर त्यांची उमेदवारी कायम ठेवायला पाहिजे होती, का ठेवलं नाही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. नसेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टींनाच सांगावं ते निष्क्रिय आहे म्हणून. चित बी मेरी पट बी मेरी असं धोरण आता भारतीय जनता पार्टीचं नाही चालणार. त्यांना सांगावं लागेल, वीरशैव समाजाची माफी मागावं लागेल, महाराजांवर अन्याय काय झालं हे सांगावं लागेल. इथं कितीतरी कार्यकर्ते जे पात्र आहेत, ताकदच आहे ना, पार्टीची ताकद वाटलं ना, कुणालाही उभं करा, निवडून आला पाहिजे. तळागाळातले अनुसूचित जाती वर्गातले अनेक कार्यकर्ते आहेत, एक एक नावं सांगतो, जक्कप्पा कांबळे, अशोक कटके, सुरेश मोडे, राजू अलकोड, राजू माने, राजेश मुगळे, संजय क्षीरसागर, असे अनेक कार्यकर्ते जे SC कम्युनिटीशी बिलॉंग, SC कम्युनिटीतले अनुसूचित जाती क्षेत्रातली ही सगळी कार्यकर्ते मंडळी. या लोकांचं त्याग कमी नाही. भारतीय जनता पार्टीचं काम करणं म्हणजे त्यांच्या वस्त्यांमध्ये पापकर्म आहे असं समजलं जात होतं. अधर्माचं काम करतोय, जातीवादी शक्तीबरोबर जात आहे असं म्हणत होतं. समाजाचा विरोध पत्करून, घरचा विरोध पत्करून समाजाने या लोकांना वाळीत टाकलं, तरी देखील डगमगले नाहीत. भारतीय जनता पार्टी, अटलजींचा विचार घेऊन हे कार्यकर्ते लढत राहिलेत. यापैकी किती कार्यकर्त्यांना संधी मिळाली, कुठं संधी मिळाली?
मग मोदींना बघून मतदान होत आहे, तर मी ही जी नावं सांगितली, अशोक कटके असतील, जगप्पा कांबळे असतील, राजू माने असतील, राजू अलकोट असतील, सुरेश मोडे असेल, दीपक सोनकवडे असेल, किंवा संजय क्षीरसागर असेल, राजेश मुगळे असेल, मग ह्यांना उमेदवारी द्यायला भारतीय जनता पार्टीला काय अडचण होती? का दिले नाहीत त्यांनी? म्हणजे सांगायचं ओटात एक आणि पोटात एक, हे जे धोरण आहे, या धोरणाचा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही. वरच्या नेत्यांची मर्जी ज्याच्यावर आहे त्यालाच उमेदवारी मिळणार. मग या कार्यकर्त्यांनी आयुष्याची 30-30, 35, 40-40 वर्ष घालवलेले हे कार्यकर्ते आहेत. यांनी काय फक्त सतरंजी उचलायचे आहे? त्यामुळं ही जी उमेदवारी आहे ही लादली गेलेली उमेदवारी आहे. लोकांना तर मान्यच नाही, लोक स्वीकारणारच नाहीत, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण स्वीकारणार नाही. का? तर त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या जीवाभावाचा, त्याच्या सुखदुःखामध्ये येणारा इच्छुक उमेदवार त्याच्यासोबत आहे, त्याच्यावर अन्याय होतोय हे त्यांनी डोळ्यानं बघतोय. आणि हा कोण कुठला माणूस येतोय, इथं निवडणूक लढवतोय, याच्यासाठी काम करायचं, असं होईबाचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पटणार नाही. आणि हे देखील मनातून खूप नाराज आहेत. मतपेटीच्या माध्यमातून हे कार्यकर्ते मंडळी आपला रोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. सर, आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 10 वर्षात भाजपनं जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं खऱ्या अर्थानं पाळलीत का? आपण जर पाहिलं, इथल्या गारमेंट उद्योगाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रश्न असेल, किंवा इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रश्न असेल, केंद्र स्तरावरील अनेक उद्योग आहेत, त्याची सद्यस्थिती काय आहे? याशिवाय आपण जर पाहिलं, अजून एक इथल्या तरुणांचं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर बऱ्याच इथले पुणे, मुंबई या ठिकाणी होत आहे. IT पार्कचा देखील प्रश्न उपस्थित आहे. असे अनेक प्रश्न सोलापूर शहर जिल्ह्यातले मागे राहत आहेत. काय सांगाल याबाबत? एक असं आहे की मी पुन्हा तिथंच येते, पुन्हा मार्केटिंग इथंच येते. भारतीय जनता पार्टीचं राजकारण मार्केटिंग भोवतीच आहे. आणि तिथं असं पद्धतशीर सांगितलं जातं, द्या आश्वासन, फुकटचं आश्वासन, वचनम केम दरिद्रता. काय म्हणजे वचन द्यायला काय दरिद्रता दाखवायची नाही, पाहिजे ते वचन द्या. उद्या मतदारांनी म्हटलं मला आकाशातला चंद्र पाहिजे, एवढं निवडणूक होऊ दे, दुसऱ्या दिवशी आकाशातला चंद्र तुझ्या दारात, इथंपर्यंत वचन देण्यामध्ये माहीत आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीचं एक धोरण आहे, कुणाचं दिले म्हणून तुमचं बुडवणार आहे, कोणाला द्यायचंच नाही, बुडवायचा प्रश्नच येत नाही, अशा पद्धतीचं धोरण आहे. किती प्रकारचे आश्वासन दिले. मग जशी चर्चा केली, 15 लाख खात्यामध्ये जमा करणार, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, 3 निवडणुका विधानसभेच्या, इथल्या आमदारांचे प्रचाराचे कॅसेट रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. 3 निवडणुकांमध्ये शब्द देतात, आम्हाला निवडून द्या, IT पार्क आणू, उद्योगधंदे निर्माण करू. भाषणामध्ये सांगतात सोलापूर हे पेन्शनरांचं शहर झालेलं आहे, एक मोठं खेडं झालेलं आहे, इथली मुलं इंटरसिटीमध्ये जा, इंटरसिटीमध्ये फक्त तरुण दिसतील. कशासाठी? पोटासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार आईबापांना सोडून, गणगोताला सोडून ही मंडळी पुणे, मुंबई, हैदराबादला जात आहेत. त्यामुळं या मुलांना पुन्हा सोलापुरात आणायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला संधी द्या, अशा प्रकारची भाषणं गेल्या 3 इलेक्शनमध्ये झालं. किती मुलांचं इथं त्यांनी पुनर्वसन केलं, किती IT पार्क आणलं, किती उद्योग आणले. कोणत्याही प्रकारचे उद्योग नाही. साधं पिठाची गिरणी काढायची यांची अवकात नाही, पण मोठमोठे उद्योगधंद्याची घोषणा करायचं. इथले उद्योगधंदे आहे ते उद्योगधंदे टिकवायला तयार नाहीत. चांगले मंत्रालय यांच्यात चांगली खाती आली, वस्त्रोद्योग खाती आलं. वस्त्रोद्योगाची अवस्था सोलापूरची काय झाली? मनामध्ये इच्छाशक्ती असली असती तर वस्त्रोद्योगाला ऊर्जित अवस्था आणता आलं असतं. विडी उद्योग, सोलापूरच्या पूर्व भागातील माझ्या माता भगिनींचं म्हणजे घरदार ज्याच्यावर चालतं ते विडी उद्योग, त्या विडी उद्योगाची अवस्था काय? कशा पद्धतीचे चुकीचे नियम, चुकीचे कायदे करून ते विडी उद्योग धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतनाचा कायदा, त्या किमान वेतनाच्या कायद्यामध्ये किमान वेतन त्या माझ्या भगिनीला, त्या माझ्या मातेला मिळालं पाहिजे अशी तरतूद असताना इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी कसा खेळ केला, कारखानदाराकडून, विडी उद्योजकांकडून कसा गबरगंड असं मजबूत माल घेतला, या सगळ्या गोष्टींचे पुरावे आमच्याकडे आहेत. गारमेंट पार्क, असे अनेक शिलाई कामगार आहेत. गारमेंट पार्कच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी करता येतात. मागे एकदा मोदीजी सभेमध्ये सांगितले असते, शिंदेसाहेबांनी मनात आणलं असतं तर पोलीस खात्याचा गणवेश इथं शिवला असता तरी उद्योग मिळाला असता, वस्त्रोद्योगाला चालना मिळाली असती असं सांगितलं.
त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की भारतीय जनता 2014ची गोष्ट सांगतोय, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की सैन्याचा गणवेश आम्ही शिवून घेऊ. आता किती सैन्यांचा गणवेश शिवून घेतले, काय केले हेच कळत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आश्वासन 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 द्यायचं आणि कुठंतरी भुलवत राहायचं, कुठल्या तरी संवेदनशील मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष वळवायचं. कधी मंदिराच्या नावावर, कधी सैनिकांच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, कधी जातीच्या नावावर मताचा खेळ करायचं, बुद्धिभेद करायचं आणि कुठलं तरी बी टीम उभं करायचं, मतविभाजन करायचं. या मतविभाजनाच्या माध्यमातून सत्ता मिळवायचं. असं म्हणतात ना, सत्ता तुराणांना भयांना लज्जा, अशी यांची अवस्था आहे. सत्तेसाठी वाटेल ते करणार आहे. आम्ही जे भारतीय जनता पार्टी बनवत होतो ना, अटल बिहारी वाजपेयींची भारतीय जनता पार्टी, त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं 1 खासदार कमी होता वाजपेयींना, 1 खासदार. आता तर शेकड्यानं खासदार आमदार विकत घेऊ लागलेले आहेत. पंतप्रधान होते देशाचे अटलजी, मनात आणलं असतं तर 1 खासदार विकत घेता आलं नसतं का? घेता आलं असतं. अटलजींनी सांगितलं ऐसी सत्ता को मैं चिमटी से भी छूना पसंद नहीं करूंगा, असं सांगणारे अटल बिहारी कुठे? आणि लोकांनी विश्वासानं निवडून दिलेलं सरकार पाडणं, सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावणं आणि तिथं फक्त आपली सत्तेची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं, असं सत्ता लालची मंडळी कुठं? हा प्रश्न लोकांमध्ये आता चर्चेला जातोय. भ्रष्टाचाराचे आरोप करतात. किती लोकांना पवित्र करून घेतलं. नारायण राणेंवर आरोप झाले घोटाळ्याचे, केंद्रीय मंत्री झाले. हेमंत बिस्वा शर्मा, चिटफंड घोटाळ्यामध्ये मोठा आरोप स्कॅन्डल त्यांचा झाला, त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं. मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, NCP नॅशनलिस्ट करप्ट पार्टी भोपाळच्या सभेमध्ये म्हणले. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा मी सोडणार नाही, तुरुंगात घातल्याशिवाय राहणार नाही. 4 दिवसानं डायरेक्ट उपमुख्यमंत्री. आम्हाला कळलं तेव्हा तुरुंग म्हणजे कुठं? मंत्रालय. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं चक्की पिसिंग 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 करायला लावतो. आयुष्यामध्ये एक वेळेला अविवाहित राहीन, पण NCPची युती नाही, आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही, नाही नाही नाही. पहाटे उठून शपथविधी, एक कथनी वेगळी, करणी वेगळी. अशा प्रकारची ही जी संधी साधू वृत्ती आहे, सर्वसामान्य जनता ओळखून आहे, त्याच्यामुळं 400 पार नाही, नक्की तडीपार. सर, अजून एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण येतोय. आपण पाहतोय देशभरात या संपूर्ण या विषयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण. या आरक्षणासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिलं. मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी बलिदान दिलं, धनगर समाजातील तरुणांनी बलिदान दिलं, तरी देखील हा विषय पुन्हा पुन्हा मागे राहतोय. काय सांगाल याबाबत? मी सांगितलं ना, भूलथापा देणं, आश्वासनं देणं आणि फसवत राहणं, हे या सरकारचं, भारतीय जनता पार्टीचं हे खासियत आहे. सुरुवात आपण मराठा समाजापासून करू. अण्णासाहेब पाटलांपासून सुरुवात झालेला हा संघर्ष आहे. मराठा समाजाची मागणी काय? 50% मध्ये बसणारं OBCचं आरक्षण पाहिजे. त्यांना जायचं एका गावाला, त्यांना दुसऱ्या गाडीचं तिकीट काढून दुसऱ्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतायत. मनोज जरांगेसारखं एक उमदं नेतृत्व निर्माण झालं. त्या उमद्या नेतृत्वानं फार मोठं आव्हान निर्माण केलं. हे आव्हान कसं परतवावं हे सत्ताधाऱ्यांना कळेनासं झालं. मग वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्टिक्स करण्यात आले. मग जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, जरांगेंना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. शेवटी असं काय निर्माण केलं की चला गुलाल उधळू, मुख्यमंत्री स्वतः भेटीला येणार, मराठ्यांना आरक्षण दिलं. कुठलं आरक्षण दिलं? 50% बाहेरचं आरक्षण दिलं. मराठा समाज दूधखोळा समजला? हा समाज दूधखोळा नाही, सरकार बनवण्याचं बिघडवण्याचं ताकद असलेला हा समाज आहे. म्हणून मराठा समाजाला माहीत आहे. मागच्या वेळेला देखील आरक्षण दिलं, फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं. एका बाजूला आरक्षण द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला गुणरत्न सदावर्तेंना कोर्टामध्ये पाठवायचं. गुणरत्न सदावर्ते वकील कोणाचा पिट्टू आहे? महाराष्ट्रातल्या कुणालाही विचारा, डंके की चोट पर लोक सांगतील हा फडणवीसांचा पिट्टू आहे. त्याला कोर्टामध्ये पाठवलं. म्हणायचं आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं होतं, पण ठाकरे साहेबांना सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही.
आता टिकणारं आरक्षण असेल तर ते तालुक्याच्या कोर्टात टिकल, जिल्ह्याचं कोर्ट टिकल, हायकोर्टात टिकल, सुप्रीम कोर्टात पण टिकल. टिकणारी गोष्ट असेल तर ते कुठेही टिकल. मराठा समाजाची बाजू मांडू नको आशुतोष कुंभकोणींना कुणी सांगितलं? हे मराठा समाजाला माहीत नाही. मराठा समाजाला देखील चक्क फसवणूक झालेली आहे. हा समाज त्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. समाजातले 1-4-2 पुढारी इकडे तिकडे जातील, पण समाज आपला रोष व्यक्त केल्याशिवाय जात नाही. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यायचं कबूल केलं, बारामतीला आंदोलन करायला लावलं. यांचे हस्तक आहेत. प्रत्येक समाजाचा एखादा एजंट गाठायचा, त्याला नेतृत्व द्यायचं, तो भाषण करत फिरणार, गोड गोड बोलणार, मग त्याला आरक्षणासाठी आंदोलन कर. कुठं आंदोलनाचं केंद्र? शरद पवारांच्या गावामध्ये. तिथं येऊन फडणवीस जाहीर करणार. मंत्रिमंडळाचा आम्हाला सत्ता द्या. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मी निकालात काढन. इथे फडणवीस साहेब. मला कळलं नाही मंत्रिमंडळाची पहिली बैठक अजून झाले की नाही कळलं नाही. 10 वर्ष होऊन गेले. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही अशाच पद्धतीनं थुक्का लावण्याचं काम केलं. जसं धनगर समाजाच्या बाबतीत आहे तसं कोळी समाजाच्या बाबतीत देखील झालं. कोळी समाजाचा प्रश्न देखील असाच ज्वलंत निर्माण झालेला होता. इथंच असंच एका आमदाराला पकडलं, एका कार्यकर्त्याला पकडलं, त्याला नेतृत्व दिलं. मुंबईमध्ये एक मोठा मेळावा घेतला चुनाभट्टीच्या या ठिकाणी. त्याचं शीर्षक दिलं देता की जाता, आरक्षण देता की जाता. तिथं फडणवीस साहेब, तावडे साहेब जो जणांना भाषणं केली, काँग्रेस सरकार लबाड आहे, हे तुम्हाला आरक्षण देणार नाही, सत्तेत आलं की पहिल्या महिन्यामध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. याही गोष्टीला 10 वर्ष होऊन गेले. यांना सत्ता आली का नाही हे कळत नाही. आणि एका बाजूला आरक्षण देतो म्हणायचं, शब्द द्यायचं, आश्वासन द्यायचं आणि द्यायचं नाही, आणि कुठंतरी थोडीशी मलमपट्टी करायची आणि त्याच्या विरोधामध्ये आपलीच माणसं कोर्टामध्ये पाठवायचं. असं दुटप्पी राजकारणाची नीती जी आहे ती नीती यांना घातक ठरणार आहे. आता मराठा असेल, कोळी असेल, कुणबी असेल, धनगर असेल, मुस्लिम समाज असेल, हे आरक्षणासाठी पोळलेले ज्या ज्या जाती जमाती आहेत ना, त्या सगळ्यांनी आता मनामध्ये ठरवलेलं आहे. आता या लोकांचं ठरलं आहे, आता यांना यांची जागा दाखवायची. सोलापूर जिल्ह्याला आता सध्या विकासाची खूप गरज आहे. जसं 4 प्रश्न आहेत. विमानतळाचा प्रश्न, रोजगारीचा प्रश्न, त्याच्यानंतर पाणी टंचाईचा प्रश्न. तर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणितीताई ही निवडणूक लढवताना कोणते मुद्दे घेऊन, कोणत्या मुद्द्यांवरती फोकस असेल ही निवडणूक लढताना, त्याबद्दल काय सांगा? आदरणीय प्रणितीताई यांची उमेदवारी ही विकासाभिमुख उमेदवारी आहे. मागील 3 निवडणुकांच्या माध्यमातून प्रणितीताईला मध्यच्या जनतेने खास स्वीकारलं. एक हक्काची लोकप्रतिनिधी म्हणून जी काम करते, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून येते. कुणाला रोजगाराची मदत असेल, कुणाला शिक्षणाची मदत असेल, कुणाला आरोग्याची मदत असेल, कुणाला अन्य कुठल्या गोष्टींची मदत लागणार असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचं मदत करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. मी अभिमानानं सांगतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर. मी असं म्हणत नाही की कुणी काही बोललेच नाहीत असं म्हणणार नाही. एखादा दुसरा माणूस सोडला तर बाकी बऱ्यापैकी बोलणारे आमदार मंडळी आहेत. कुणी किती प्रश्न उपस्थित केले, कुणी किती कोणते मुद्दे मांडले, याचा जर डाटा तुम्ही संकलित केलात तर 1 नंबरवर प्रणितीताई शिंदे यांच्याशिवाय दुसरं नाव असणार नाही. पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये 1 दिवसाआड पाणी मिळत होतं. मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला मला आठवतं आहे, त्यावेळेला काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये होती. दिवसातनं 2 वेळेला पाणी पुरवठा होत होता. पाण्याचा दुर्भिक्ष वाढायला लागला, 1 वेळेला व्हायला लागलं, मग 1 दिवसाआड व्हायला लागलं. काँग्रेसची ज्या वेळेला सत्ता गेली त्यावेळेला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी होतो. इलेक्शनमध्ये आम्ही शब्द दिलेलं होतं, दररोज नियमित पुरेशा दाबानं पाणी पुरवठा शहराला करणार, हे शब्द दिलं होतं. तर दररोज म्हणजे 8 दिवसाला दररोज म्हणतात, हे आत्ता कळायला लागलं मला. पण विमानतळ, किती महत्त्वाकांक्षी विमानतळाचा प्रकल्प आदरणीय शिंदेसाहेबांनी आणलेला होता. बोरामणीचं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं कार्गो विमानतळ. हे ते विमानतळ जर झालं असतं ना, सोलापूरचा कायापालट झाला असता. अनेक गावांना, अनेक जिल्ह्यांना जोडणारा केंद्रबिंदू आहे. मग विजापूर असेल, गुलबर्गा असेल, उस्मानाबाद, लातूर, इकडं बाजूला सांगली वगैरे, हे कार्गो विमानतळ हे सोलापूरचं असलं असतं. आंतरराष्ट्रीय विमानतळ राहिलं असतं. मालांची ने-आण करता आली असती. आयात निर्यातीच्या सुविधा निर्माण झाली असत्या. सोलापूरची अर्थव्यवस्था गतिमान झाली असती. सोलापूरच्या तरुणाला रोजगार मिळाला असतं. मग हे विमानतळ म्हणजे
40,000 कोटी तर असाच खर्च करणारी माणसं काही कोटी आणून एक विमानतळ करता आलं नसतं का? मग का केलं नाही? फक्त राजकारण करायचं. ते विमानतळ जर झालं असतं, श्रेय फक्त आणि फक्त सुशीलकुमार शिंदे साहेबांना गेलं असतं. शिंदे साहेबांना श्रेय जाऊ नये म्हणून तिथलं विमानतळ पेंडिंग ठेवलं. काय कारण दिले? भरपूर चांगली चांगली कारणं दिली. बारडोसचं कारण दिलं. बारडोक आहे का नाही माहिती नाही, पण त्याची कारणं दिली गेली. फॉरेस्टची जमीन आहे सांगितलं. अहो, तुम्ही वाटेल ते करता. मनामध्ये आणलं तर तुम्ही वाटेल ते करता. हे नियमामध्ये बदल करायला किती वेळ लागला असता, पण इच्छाशक्ती नाही. एखादा उद्योगधंदा आणावा ह्याची देखील इच्छाशक्ती नाही. कामगार कायद्यामध्ये अशा प्रकारचे बदल केले जातात. ते बदल कामगारांना मारक आहे. अशा प्रकारचे बदल केले जातात आणि फक्त न केलेल्या कामाचं श्रेय घेतला जातो. परवा आडम मास्तरांच्या घरकुलांचं वितरण झालं. रेनगर राजीव आवास योजनेतील ती घर आहेत. याच्या मागं आडम मास्तरांची तपश्चर्या फार मोठी आहे. माझ्या बघण्यामध्ये भले पक्षीय भूमिकेतून मी आडम मास्तरांवर बरेच वेळेला टीका केला असेल, पण झुंजार नेता आहे. कष्टकऱ्यांच्या पाठीमागे राहणारा, कष्टकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा झुंजार नेता आहे. त्यांनी स्वप्न पाहिलं, कामगारांच्या घरांचं स्वप्न पाहिलं. किती वर्षापासून फॉलोअप करतात. त्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली ते काँग्रेसच्या कालावधीमध्ये, आणि काँग्रेसच्या कालावधीमध्ये मंजूर मिळालेला प्रकल्प अनेकविध गोष्टींचे फायदे घेत आडम मास्तरांनी, सगळ्या सरकारांचं मदत घेत आडम मास्तरांनी प्रकल्प पूर्ण केला. आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये काय? आम्ही घरकुल दिलं. तुम्ही कोण टिकोजीराव घरकुल देणार आहे? करणारा कोण? ज्यांनी काम केलं त्याला श्रेय द्यावं. दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा आणायचा नाही, कोणत्याही प्रकारचा व्यापारी व्हिजन ठेवायचा नाही. व्यापारी सुखी नाही, उद्योजक सुखी नाही, तरुण सुखी नाही, महिला सुखी नाही, शेतकरी सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही, विद्यार्थी सुखी नाही. प्रत्येकजण नाराज आहे. विकासाचा दृष्टिकोन नाही, फक्त आम्ही केलंय असं भासवण्याचा प्रयत्न मार्केटिंग फंड्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करतायत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आजची खुली चर्चा ही अत्यंत खुल्यापणानं झालेली आहे. प्राध्यापक अशोक निंबर्गे हे एक अत्यंत फरडे वक्ते मानले जातात. एक अमोघ वक्तृत्व त्यांच्याकडे होतं, आणि भारतीय जनता पार्टीत असताना त्यांची कशी घुसमट झाली किंवा सामान्य कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची घुसमट कशा पद्धतीने होती. विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, इथंपासून ते मार्केटिंग फंडा भाजपचा कसा आहे यावर त्यांनी अत्यंत प्रखरपणे आणि स्पष्टपणे आपले विचार मांडलेले आहेत, आणि ते पुराव्यानिशी त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे अबकी बार 400 पार हा एक भाजपाचा जुमला आहे, आणि अबकी बार 400 पार नाही तर अबकी बार हद्दपार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि विद्यमान आमदार जे आहेत सोलापूर शहर मध्येच्या आणि लोकसभेच्या ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळतो आहे, आणि यंदाच्या वर्षी 100% त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून सोलापुरातून निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सर, आपण या ठिकाणी आज आलात आणि आमच्या सर्व टीमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं, आणि कशी तुमची घुसमट झाली किंवा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कामांची तुलना आणि मार्केटिंग याविषयी सविस्तरपणे आपण भाष्य केलं. आपण आपलं एक बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मी इन सोलापूर न्यूज चॅनल आणि परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.